तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर येथे विधानसभा प्रचाराच्या वेळेस विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करून संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच नाही। परंतु शेतकऱ्यांची राज्य सरकारने अक्षरशः शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय। शेतकऱ्यांना मागे निसर्गाशी वक्रदृष्ट संपतेना हातातोंडाशी आलेले उन्हाळी पीक ज्वारी, तीळ, मूग अवकाळी पावसाने मातीमोल करून टाकले आहेत। शेतकऱ्यांना तात्काळ सर्वे करून तात्काळ मदत द्या, कर्जमाफी करून वचनपूर्ती करा, अन्यथा न्यायालयीन लढ्यासोबतच येत्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी अन्नत्याग उपोषणास बसतील असा इशारा किसान ब्रिगेड आयोजित कर्जमाफी अभियानात तहसील समोरील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी दिला आहे। कर्जमाफीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड यांच्या मार्फत मूर्तिजापूर तहसीलदार यांना आपले अर्ज समूहाने सादर केले। यावेळी किसान ब्रिगेडचे प्रतिनिधी संजय उमक, प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे, अवी पोळकट, नंदकिशोर बबानिया, मुन्ना नाईक नवरे, डॉक्टर संजय उमाळे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। मूर्तिजापूर तालुके के सभी किसानों की ओर से मूर्तिजापूर तालुके की कर्ज माफी के वास्ते महाराष्ट्र गवर्नमेंट ने यही गांव के सभा में कबूल किया था कि हमको कर्ज माफी देंगे वो करके, हाँ सातबारा कोरा करके, पर उसके वास्ते इलेक्शन के बाद में उन्होंने उसमें कुछ भी अभी तक कुछ कामकाज नहीं किया है। इसलिए मूर्तिजापूर तालुके के हजारों किसानों ने कर्ज माफी के फॉर्म भर के उनके कार्यालय में भेजे पोस्ट के मार्फे, और जो कुछ किसान लोग बचे थे उन्होंने आज सब लोगों ने मूर्तिजापूर के तहसील कार्यालय में अपना कर्ज माफी का फॉर्म भरा। ये कर्ज माफी का फॉर्म भरते टाइम पर अगर 10-15 दिन में अगर इसमें कुछ कार्रवाई हुई नहीं तो हम सब लोग उच्च न्यायालय और सुप्रीम कोर्ट में जनहित याचिका दाखिल करके हमारा न्याय लेंगे। तो उसके बाद में हम अतिवृष्टि, पीक बीमा, जो हमारे स्थानिक मुद्दे, ये भी मुद्दे पर अगर कलेक्टर साहब ने अगर इसके बाद में अगर हमको अतिवृष्टि की मदद के बारे में अगर कुछ किया नहीं तो हम अधिवेशन के पहले दिन वो सब मूर्तिजापूर के किसान लोग ये तहसील कार्यालय के प्रांगण में अनशन के लिए बैठेंगे। इसकी शासन ने दखल रखने को होना। आज मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं किसान ब्रिगेडच्या आव्हानाला प्रतिसाद द्यासाठी आम्ही मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या चळवळ करणाऱ्या सर्व संघटनांनी, जनमंच, प्रगत शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं प्रकाशभाऊ पोर यांनी जो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जो महाराष्ट्र लेवलवर लढा चालवला आहे त्या लढ्यातल्या सगळ्या फॉर्म भरून आज आम्ही शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात प्रत्येक शेतकऱ्यांना आपला प्रत्यक्ष अर्ज सादर केला आहे व या अर्जाची मुख्यमंत्री साहेबांना जर येत्या 15 दिवसात दखल घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात ज्या ज्या मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत ते सर्व शेतकरी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात 1 दिवसचं अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहे। जर त्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली नाही तर इथं पूर्ण अधिवेशन काळात इथं प्रत्येक गावातले शेतकरी अन्नत्याग आंदोलनात बसून स्वतःच्या कर्जमाफीचा प्रयत्न करतील। व तसेच आज आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही आता हा ग्रीष्मकालीन सुट्टीचा सत्र कोर्टाचा संपला की माननीय सुप्रीम कोर्टाने आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं न्याय मागण्यासाठी जनहित याचिका दाखल करून आम्हाला जे आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाची आमची जी फसवणूक झाली आहे या फसवणुकीचा न्याय घ्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात आता कर्जमाफीसाठी जनहित याचिका करून आमचा न्याय आम्ही कोर्टाच्या माध्यमातून आमच्या पत्रात पाळून घेऊ। यासाठी आम्ही 5 दिवस आता हे अभियान चालवलं कर्जमाफीचे फॉर्म जमा करायचे। इथून पुढे आम्ही आता हा न्याय आमचा सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून आम्ही आमची कर्जमाफी आमच्या पत्रात पाळून घेऊ। हे महाराष्ट्र शासनाने आमच्यावर हे लक्ष ठेवा किंवा शेतकऱ्यावर केलेला अन्याय आता कोर्टाच्या माध्यमातून आम्ही दूर करू।